जय हिंद मित्रांनो, स्टडी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, दीपकडी हा कथासंग्रह कोणी लिहिला? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे। तर दीपकडी हा कथासंग्रह कोणी लिहिला? तर पहा, याचं उत्तर आहे कुसुमावती देशपांडे। कोणी लिहिला? दीपकडी हा कथासंग्रह कुसुमावती देशपांडे यांनी लिहिला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर पहा, रिझर्व्ह बँकेची स्थापनापूर्वी भारतामध्ये नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर पहा, याचं उत्तर आहे ए, ब्रिटिश भारत। कोणामार्फत छापल्या जात असत? ब्रिटिश भारतामार्फत नोटा छापल्या जात असत। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली? तर पहा, खालील काय समिती दिली आहे? तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली? तर पहा, नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। त्यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असे म्हणतो। तर नाबार्डची स्थापना कोणत्या समितीनुसार करण्यात आली असा प्रश्न आहे। तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे शिवराम समिती। कोणत्या समितीनुसार? शिवराम समितीनुसार 12 जुलै, कधी? 12 जुलै 1882ला, कधी? 1882ला, 12 जुलै 1882ला नाबार्डची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे? तर पहा, भारतामध्ये कोणत्या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे बी, राफेजन। कोणत्या प्रकारची? राफेजन प्रकारची सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेदिक काळामध्ये आर्य लोकांचा मुख्य व्यवसाय काय होते? तर पहा, ऋग्वेद काळामध्ये आर्य लोकांचा मुख्य व्यवसाय काय होते? तर आर्य लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन होते। काय होते? पशुपालन होते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, या प्रश्न युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, गुप्त वंशाचा स्थापक कोणाला म्हटले जाते? तर पहा, गुप्त वंशाचा स्थापक कोणाला म्हटले जाते किंवा संस्थापक? तर पहा, गुप्त वंशाचा संस्थापक कोणाला म्हटले जाते? तर श्रीगुप्ताला। कोणाला? श्रीगुप्ताला म्हटले जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, डांग्या खोकला कोणत्या जीवाणूपासून होणारा रोग आहे? तर पहा, डांग्या खोकला कोणत्या जीवाणूपासून होणारा रोग आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। तर डांग्या खोकला कोणत्या जीवाणूपासून होतो? तो हिमोफिलिस पर्टुसिस। कोणते? हिमोफिलिस पर्टुसिस, प्रोनाउन्सिएशनसाठी हिमोफिलिस पर्टुसिस या जीवाणूमुळे डांग्या खोकला होतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, रक्तगट ए बीचा शोध कोणी लावला? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे। रक्तगट ए बीचा शोध कोणी लावला? तो कोणी लावला ए बीचा शोध? तर पहा, आपले उत्तर येणार बी, डिकास्टोला आणि स्टेरिंट। कोणी? डिकास्टोला आणि स्टेरिन यांनी रक्तगट ए बीचा शोध लावला। प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, LPGचे पूर्णरूप काय आहे? तर पहा, LPG गॅस आहे, तर LPGचे पूर्णरूप काय आहे असे विचारले आहे। तर LPGचे पूर्णरूप काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस। काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस। तर आपले ऑप्शन येणार बी, लिक्विड पेट्रोलियम गॅस। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, अनार्य दोष परिहार समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा, खालील काही व्यक्ती दिले आहे। अनार्य दोष परिहार समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा, याचं उत्तर आहे गोपाळ बाबा वलंगकर। कोण? गोपाळ बाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे,
सन्मानबोधक निराप्रीती समाज ही संस्था कोणी स्थापन केली? कोणते समाज? सन्मानबोधक निराप्रीती समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा खालील काही व्यक्तींनी दिले आहे. तो कोणी स्थापन केली सन्मानबोधक? तर पहा याचं उत्तर येणार डी, किसन फागोजी बनसोडे किंवा बनसोडे. किसन फागोजी बनसोडे किंवा बनसोडे यांनी सन्मानबोधक निराप्रीती समाज ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहा बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? खूप सोपा प्रश्न आहे. तर बिहू हा सण आसाम, कोणत्या? आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बाळकराम या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर पहा बाळकराम या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर पहा याचं उत्तर आहे सी, राम गणेश गडकरी. बाळकराम या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बेबीनाळ हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्य विचारले आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे बेबीनाळ हा सरोवर, खाऱ्या पाण्याचे सरोवर? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. बेबीनाळ हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा याचं उत्तर आहे केरळ. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, तिहेरी प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर पहा तिहेरी प्रकल्प आहे भारतामध्ये, तर कोणत्या नदीवर बांधण्यात आले असे विचारले आहे. तर तिहेरी प्रकल्प हे भगीरथी, कोणत्या नदीवर? भगीरथी नदीवर बांधण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा बंदीपूर राष्ट्रीय उद्यान विचारले आहे. तर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, कोणत्या? कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संयुक्त संघ किंवा युनो, त्याला युनो म्हणतो, युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा वर्ष विचारले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर खूप सोपा प्रश्न आहे हा. तर पहा कधी करण्यात आली? 24 ऑक्टोबर 1945ला. कधी? 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्म हा वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर पहा महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे संपादक विचारले आहे, तर कोण होते? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर आचार्य विनोबा भावे. कोण होते? आचार्य विनोबा भावे हे महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे संपादक होते. तर कोण होते? आचार्य विनोबा भावे हे महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे संपादक होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कलम 18 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? तर पहा कलम 18 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? तर खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कलम 18 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 18 मध्ये पदव्यांची समाप्ती. कशाची तरतूद करण्यात आली? पदव्यांची समाप्तीची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतची वाट कोण घोषित करतो? तो ग्रामपंचायतची वाट कोण घोषित करतो? तर पहा खालील ऑप्शन दिली आहे, तुम्ही सोडून पहा. ग्रामपंचायतची वाट कोण घोषित करतो? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तो कोण घोषित करतो? तहसीलदार. कोण करतो? ग्रामपंचायतची वाट तहसीलदार घोषित करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे सादर करतो? तर पहा ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे पाठवतो किंवा सादर करतो? तर पहा याचं उत्तर आहे, कोणाकडे सादर करतो? पंचायत समितीकडे. कोणाकडे? पंचायत समितीकडे सादर करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
पंचायत समितीचे सचिव कोण असतो? तर कोण असतो पंचायत समितीचे सचिव? तो खूप सोपा प्रश्न आहे. पंचायत समितीचे सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी असतो. कोण? गट विकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचा वापर करतात? तर पहा, कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचा वापर करतात किंवा कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? तर पहा, कर्करोगाच्या उपचारासाठी आपण कोबाल्ट 16, कोणते? कोबाल्ट 60 किंवा कोबाल्ट 16 हे किरणोत्सारी वापरतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, क्लोरीन हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर पहा, क्लोरीन हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर पहा, आपले उत्तर येणार आहे Cl. क्लोरीन हा Cl या संज्ञेने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, अग्निबाणाचे उडान, जेट विमानाचे उडान हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? तर पहा, अग्निबाणाचे उडान, जे जेट विमानाचे उडान हे न्यूटनचे कोणत्या नियमामध्ये बसतात? तर तिसऱ्या नियमामध्ये. कोणत्या? तिसरा नियमाचे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.